कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज विराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। हा अनुभव आहे इंदोर वरून सौ शुभांगी पुराणिक देशपांडे या ताईंचा। ताई म्हणतात तो जादुई स्पर्श। जय गजानन। गजानन महाराज हा माझ्यासाठी अगदी लहानपणापासून जिव्हाळ्याचा विषय। माहेरी असणाराचं वातावरण माझ्या सुयोगामुळे मला सासरीही प्राप्त झालं। अर्थात तिथेही सर्वांना गजानन महाराज हा अत्यंत प्रिय विषय। मी मूळची महाराष्ट्रातील, मात्र लग्नानंतर माझं वास्तव्य मध्य प्रदेशात इंदोर इथे आहे। आज माझ्या लग्नाला बरीच वर्ष झाली। माझा मोठा मुलगा कौस्तुभ आणि लहान मुलगी गीता त्यावेळी 10 आणि 8 वर्षाचे असतील। तेव्हाची गोष्ट दसरा होता। नेमकं सांगायचं तर दसऱ्याच्या नंतरचा तो दिवस होता। आपल्या देशात दसरा वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने मनवण्यात येतो। इंदोरकडील भागात दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाला महत्त्व आहे आणि दुसऱ्या दिवशी आप्तेष्टांना शुभेच्छा देण्यासाठी जाण्याची प्रथा आहे। काही लोक याला बासी दसरा असेही म्हणतात। आमच्या परिचयात एक आध्यात्मिक प्रवृत्तीच्या व्यक्ती आहेत, त्यांना आम्ही आदराने अण्णा महाराज असे म्हणतो। त्या दिवशी मी माझ्या मोपेटवर कौस्तुभ आणि गीताला घेऊन अण्णांना भेटून शुभेच्छा देणे आणि नमस्कार करून आशीर्वाद घेणे या उद्देशाने निघाले। छावणी बाजारपेठेच्या भागातून मी समोर जात होते। रस्त्यावर गर्दी होती। सभोवताली वाहनांची गर्दी झाली म्हणून मी रस्त्यावर गाडीच्या दोन्ही बाजूला पाय सोडून सावकाश समोर सरकत होते आणि अचानक कसं काय कोण जाणे एके ठिकाणी ॲक्सिलेटर दिल्या जाऊन गाडी वेगात समोर सरकली। पण माझा उजवा पाय रस्त्यावरच राहून चपलेसकट उलट दिशेने दबला गेला। मी जोरात ओरडले। लोकांना कळेना की अपघात झालेला दिसत नाही आणि ही बाई ओरडते का आहे। मी कळवळून गाडीवरून उतरण्याचा प्रयत्न केला। 2 जणांनी माझी गाडी धरली आणि मला बाजूला एका बंद दुकानाच्या पायरीवर बसतं केलं। गाडी बाजूला घेतली। मुलं भेदरल्यासारखी बाजूला उभी होती। माझा पाय चांगला सुजला होता। एक पाऊलही समोर टाकणं मला शक्य होत नव्हतं। मी डोकं हातात धरून कळवळत होते, आई ग गजानन महाराजा, आई ग गजानन महाराजा। तशातच आता आजूबाजूचे भगे गायब झाले होते। आम्ही तिघेच तिथे होतो। आईला रडताना पाहून मुलं बिचारी अजूनच केवलवाणी झाली। तशातच विचार आला, चालणं शक्य नाही, सभोवताली कुणी नाही, कुणाची मदत नाही, गाडी कशी नेऊ, घरी कशी जाऊ। तशातच पायात जोरात कळ आली आणि पुन्हा ओरडले, आई आई ग देवा गजानन महाराजा। डोळ्यासमोर अंधारी आली आणि अचानक एक माणूस समोर आला। शुभ्र स्वच्छ कपडे अंगावर असलेला, साधारण 60च्या घरातला। तो समोर बसला। त्याच्या हातात एक कसलीशी डबी होती। त्यातून तो माझ्या पायाला मलम लावू लागला। मी एकदम चमकले। म्हटलं, अहो बाबा हे काय करता। तसं म्हणाला, बेटी शांत हो जाओ, सब ठीक होगा। त्यावर मी म्हणाले, मला द्या, मी लावते तो मलम। तर ते म्हणाले, देखो बेटी मेरे हाथों से मलम लगेगा तो ठीक हो जाएगा। आपल्या वडिलांच्या वयाचा माणूस पायाला मलम लावतो आहे। मला कसं तरीच झालं, पण एवढं मात्र नक्की की जसा त्यांचा हात पावलावरून फिरू लागला तसं दुःख चमत्कारिकरित्या कमी झालं। त्यांनी अगदी पायात असलेल्या पैंजणापासून बोटापर्यंत औषध लावलं। वेदना कमी झाल्यावर मी त्यांना विचारलं, बाबा आपण कोण। त्यावर म्हणाले, लक्ष्मीनारायण मिठाईवाला दुकान आहे, तिथं नोकरी करतो। आता माझ्या लक्षात आलं, त्यांचे कपडेच केवळ स्वच्छ शुभ्र नव्हते तर वाणीत गोडवा होता। एकूण व्यक्तिमत्व प्रभावी व अतिशय प्रसन्न होतं आणि स्पर्श तर जादूचाच होता। मला म्हणाले, बेटा 5 मिनटों में आप चल सकोगी और धीरे धीरे ठीक होगा। मी म्हटलं, मला हे मलम द्याल का। म्हणाले, मैं नई डबी लाकर देता हूँ। ते बाजूला 2 मिनिटे चालत जाऊन डावीकडे वळले आणि 5 मिनिटांनी परत आले। त्यांनी एक डबी मला दिली। किती पैसे द्यायचे विचारलं तर राहू द्या म्हणाले। मी खूपच आग्रह केला तेव्हा 5 रुपये घेतले आणि ते त्याच दिशेने निघून गेले। हे सगळं 10 मिनिटात आटोपलं। मुलं जेव्हा म्हणाली, आई आपण त्यांना थँक्यू म्हटलं नाही, तेव्हा मी भानावर आले।
मला लंगडतं पण चालता येत होतं. मी तिथून थोडी कष्टाने का होईना पण अण्णा महाराजांच्याकडे पोहोचली. त्यांनी सगळं ऐकलं. म्हणाले, आज तुझ्यावर महाराजांनी कृपा केली. तिथून परत येताना मुलं म्हणाली, आई चल आपण लक्ष्मीनारायण मिठाईवाल्याकडे जाऊ. ते आजोबा असतील, त्यांना थँक्स तर देऊ. आता माझ्याही मनात त्यांना पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली होती. मी गाडी दुकानाकडे नेली. दुकानदाराला सगळं सांगितलं. तो म्हणाला, तुम्ही सांगता तसा कुणी इथे नाही. मी फारच आग्रह केला. तेव्हा त्यांनी चक्क दुकानात असणाऱ्या सर्व लोकांना माझ्यासमोर अगदी ओळख परेडसाठी उभं करावं तसं सर्वांच्या रांगा लावल्या. पण तिथे माझे डॉक्टर कुठेच नव्हते. आता माझी उत्सुकता शिगेला पोचली. त्याच मनस्थितीत आम्ही घरी पोचलो. मी पहिले महाराजांच्या फोटोसमोर हात जोडून उभे राहिले तर मुलांनी घरात सर्व वृत्त कथन केलं. मला फोटोत महाराजांच्या चेहऱ्याऐवजी तोच चेहरा दिसू लागला. 2 चेहरे आलटून पालटून दिसू लागले. घरात सगळ्यांनी महाराजांचे आभार मानले. आईने महाराजांच्या समोर दिवा लावला. त्या रात्री मी मिस्टरांच्याजवळ खूप रडले. महाराजांनी त्यांच्या रूपाने मदत धाडली आणि आपण नमस्कारही करू शकलो नाही. मिस्टरांनी आश्वासन दिलं, उद्या आपण त्या औषधाच्या दुकानाला भेट देऊ. दुसरे दिवशी सकाळी मी जिथं बसले होते तिथे पोचलो. मी मिस्टरांना ती दिशा, ते अंतर आणि डावीकडे ते वळले होते ते सांगितलं. मिस्टर तेवढं अंतर बरोबर त्या दिशेने गेले. पण उजवीकडे तर रस्ताच नव्हता आणि डावीकडे होता एक कचऱ्याचा ढीग. जवळपास कुठलंही दुकान नव्हतं. ते सर्व कळल्यानंतर आम्ही फक्त आश्चर्याने एकमेकाकडे पाहत राहिलो. बाकी आम्ही करणार तरी काय होतो. पुढे आम्ही ते औषध वापरलं पण काहीच परिणाम जाणवला नाही आणि देखो बेटी मेरे हातों से मलम लगेगा तो ठीक हो जाएगा या वाक्याचं महत्त्व मला कळलं. आज त्या गोष्टीला इतकी वर्ष लोटलीत पण ते सर्व आठवलं की आजही अंग शहारून येतं आणि नकळत माझा हात माझ्या उजव्या पावलावरून फिरतो. त्या जादुई स्पर्शाची आठवण एकदम ताजी होते आणि आपोआप स्मरण होतं, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा. व तुमचे काही अनुभव असतील तर ते आम्हाला कमेंटद्वारे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ईमेल ID वर जरूर कळवा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.